नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 17 आणि 18 जुलैचे महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. या लेक्चरची PDF हवी असेल तर तुम्ही विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा त्याचा तुम्हाला बराच फायदा होणार आहे. तिथं तुम्हाला बरंच GSचं सुद्धा स्टडी मटेरियल डाउनलोड करून अभ्यासायला मिळणार आहे. ओके, तर आता आपण आपल्या लेक्चरकडे येऊ. पहिला प्रश्न, नोमॅडिक एलिफंट 2023ची 15वी आवृत्ती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, उलानबटर. उलानबटर कुठे आहे? तर मंगोलिया या देशाची राजधानीच आहे उलानबटर. तर या ठिकाणी यावर्षीचा नोमॅडिक एलिफंट हा एक संयुक्त लष्करी सराव आयोजित केला होता. म्हणजे तुम्हाला कळलं असेल की नोमॅडिक एलिफंट हा सराव भारत आणि मंगोलिया या दोन देशांमध्ये पार पडतो. यावर्षी हा जो सराव आहे हा मंगोलियामध्ये झालेला आहे. त्यासाठी आपल्या भारताकडून 43 जवानांची म्हणजे भारतीय लष्कराची तुकडी मंगोलियाला ह्या सरावासाठी गेलेली आहे. आता हा जो सराव आहे ना, तर हा एक वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आहे जो की दोन्ही देशांमध्ये अल्टरनेटिव्हली आयोजित केला जातो. तर या आधीची जी आवृत्ती आहे तर ती आपल्या भारतामध्ये आयोजित केली होती. म्हणजे शेवटची आवृत्ती ही स्पेशल फोर्सेस ट्रेनिंग स्कूल बॅकलोफ जे की हिमाचल प्रदेशमध्ये आहे या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. कधी? तर ऑक्टोबर 2019मध्ये शेवटच्या आवृत्तीचं आयोजन केलं गेलं होतं. ओके, आता या प्रश्नाच्या माध्यमातून आपण भारताचे काही इतरही लष्करी सराव अभ्यासून घेऊ, कारण बऱ्याच वेळा सरावांवरती आयोग प्रश्न विचारतो. आता ही जी लिस्ट आहे मी ही ऑलरेडी बऱ्याच लेक्चरमध्ये घेतलेली आहे, पण तरीसुद्धा प्रत्येक वेळी तुम्ही ही लिस्ट बघायचीच आहे, कारण या लिस्टमध्ये मी बरेच काही सराव नवनवीन ॲड केलेले असतात. तर आता आपण परत एकदा ही लिस्ट बघून घेऊ. तर बघा, अमेरिका या देशासोबत युद्धाभ्यास, वज्रप्रहार आणि सी ड्रॅगन नावाचे सराव होतात. बांगलादेशसोबत समप्रीती, फ्रान्ससोबत शक्ती सराव गरुड आणि वरुण, इंडोनेशियासोबत गरुड शक्ती, थायलंडसोबत मैत्री सराव, मंगोलियासोबत नोमॅडिक एलिफंट जे आत्ता आपण बघितला, जपानसोबत धर्मा गार्डियन आणि वीर गार्डियन नावाचे सराव होतात. तर श्रीलंकेसोबत स्लिनेक्स नावाचा सराव होतो. ऑस्ट्रेलियासोबत ऑसिंडेक्स नावाचा नौदल सराव होत असतो. तर भारत, ब्राझील आणि साऊथ आफ्रिका तर या 3 देशांमध्ये इप्सामार नावाचा त्रिपक्षीय नौदल सराव होत असतो. हे नाव महत्त्वाचं आहे, आयोग यावरती प्रश्न विचारू शकतो. त्यानंतर भारत आणि चीन यांच्यामध्ये हँड इन हँड नावाचा सराव होत असतो. तर आपला ओमानसोबत 3 वेगवेगळे सराव होतात. अल नजाह हा दोन्ही देशांच्या आर्मीमध्ये, नसीम अल बहर दोन्ही देशांच्या नेव्हीमध्ये होणारा सराव आहे. तर ईस्टर्न रिच हा दोन्ही देशांच्या एअरफोर्समध्ये होणारा सराव आहे. कझाकस्तानसोबत काझिंद नावाचा सराव होतो आपला. तर नेपाळसोबत सूर्यकिरण अगेन एक त्रिपक्षीय सराव आहे मलबार नावाचा, जो की भारत, USA आणि जपान या 3 देशांमध्ये होत असतो. सिंगापूरसोबत सिम्बेक्स आणि बोल्ड कुरुक्षेत्र नावाचे सराव होतात. उझबेकिस्तानसोबत डस्टलिक आणि UK सोबत कोब्रा वॉरियर आणि कोकण हे सराव होत असतात. ओके, आता पुढचा प्रश्न बघू आपण. खालीलपैकी कोणत्या सशस्त्र दलाने G20 थिंक क्विज स्पर्धा सुरू केली? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, आपल्या भारतीय नौदलाने भारतीय नौदल क्विज G20 थिंक नावाचे हे क्विज सुरू केलेले आहे. ही या क्विजची दुसरी आवृत्ती आहे. ही जी आवृत्ती आहे तर ही आपलं G20 सचिवालय, भारतीय नौदल आणि नौदल कल्याण आणि वेलनेस असोसिएशन म्हणजे NWWA तर यांच्या नेतृत्वाखाली या दुसऱ्या आवृत्तीचं आयोजन केलेलं आहे. आता ह्या क्विजमध्ये ना 2 वेगवेगळ्या राऊंड असतील. एक असेल राष्ट्रीय फेरी म्हणजे नॅशनल राऊंड आणि दुसरं आंतरराष्ट्रीय फेरी म्हणजे इंटरनॅशनल राऊंड असेल. तर हे जे दोन्ही मॅच आहेत नॅशनल आणि इंटरनॅशनल हे 2 वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत. राष्ट्रीय फेरी ही गेटवे ऑफ इंडिया इथं होणार आहे. तर आंतरराष्ट्रीय फेरी जे आहे तर ही इंडिया गेटवरती होणार आहे. ओके, म्हणजे फायनल मॅचेस ह्या 2 वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत. आता माझा तुम्हाला एक सोपा प्रश्न आहे की गेटवे ऑफ इंडिया कुठं आहे आणि इंडिया गेट कुठं आहे? तर हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. सोपा प्रश्न आहे, तर सगळ्यांनी नक्की कमेंट करा. ओके, आता पुढचा प्रश्न, भारताने कोणत्या देशासोबत स्कॉर्पिन क्लास पाणबुडी तयार करण्यासाठी सामंजस्य करार केला? तर आपण फ्रान्ससोबत 3 स्कॉर्पिन पाणबुडीच्या निर्मितीसाठी एक सामंजस्य करार केलेला आहे. जेव्हा या मंथमध्ये आपले नरेंद्र मोदी हे फ्रान्सला भेटले होते तर तेव्हा बरेच MOU हे साईन झाले होते, त्यापैकीच हा एक आहे. आपण लास्ट लेक्चरमध्ये पण एक प्रश्न बघितला होता बघा की भारतीय नौदलासाठी
राफेल M लढाऊ विमानं आपण किती खरेदी केलेत हा तो प्रश्न होता. तर या 3 स्कॉर्पिन पाणबुड्यांसोबतच आपण टोटल 26 राफेल M फायटर जेटसुद्धा फ्रान्सकडून घेतो आहे. या 26 फायटर जेटपैकी 22 हे सिंगल सीटेड रायफेल सागरी विमानं असतील, तर बाकीचे 4 हे ट्विन सीटर ट्रेनर फायटर जेट असतील. ओके. आणि याशिवाय 3 स्कॉर्पिन पाणबुड्यासुद्धा आपण आता फ्रान्सकडून घेणार आहे. फ्रान्स कुठे आहे जरा मॅपमध्ये बघून घेऊ. फ्रान्स बघा युरोपमधला एक देश आहे. ह्याची पॅरिस ही राजधानी आहे आणि युरो हे फ्रान्सचं चलन आहे. आता आपण इथं थोडं जॉग्रफी किंवा शेजारचे देश बघितले तर इथे बघा आपल्याला फ्रान्सच्या पश्चिमेला अटलांटिक ओशियन दिसतोय. बे ऑफ बिस्के आहे इथे लेफ्टला म्हणजे पश्चिमेला. याच्या उत्तरेला इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यामध्ये इंग्लिश खाडी आहे म्हणजेच इंग्लिश चॅनल आहे. याच्या पूर्वेला बघितलं तर बेल्जियम आहे इथे. हा एक छोटासा एक देश आहे, त्याचं नाव आहे लक्झेंबर्ग. याशिवाय जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली आणि मोनॅको तर हे देश ह्याला कनेक्टेड आहेत. याच्याशिवाय इकडे जर आपण बघितलं तर खाली बघा इथे मेडिटेरेनियन सी आहे म्हणजे भूमध्य समुद्र आहे आणि स्पेन हा देश फ्रान्सच्या दक्षिणेला आपल्याला इथे दिसतोय. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारत सरकार कोणत्या देशाच्या मदतीनं डोंगराळ रस्त्यांच्या पायाभूत सुविधांसाठी मार्गदर्शक तत्त्वे विकसित करत आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन जपान. महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण भारतामध्ये जरी रस्त्यांची डेव्हलपमेंट झालेली असली खूप चांगल्या पद्धतीने, तरी बऱ्याच ठिकाणी अजूनही डोंगराळ भागामध्ये रस्ते कमी आहेत. तर त्याच्यासाठी ही एक खूप महत्त्वाची डील आपण म्हणू शकतो. तर रिसेंटली बघा आपलं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जपानच्या मदतीनं भारतातले पर्वतीय रस्ते आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी 5 मार्गदर्शक तत्त्व हे डेव्हलप केलेली आहेत. आता हे 5 मार्गदर्शक तत्त्वे कोणती, तर यावरती सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो. बेसिक आहेत, लक्षात ठेवायला पण सोपे आहेत. पहिला आहे बघा डोंगराळ रस्त्यांचं नियोजन. दुसरं आहे की ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या मदतीनं उतार संरक्षण आणि उतारावरती तटबंध घालणं. तिसरं आहे डोंगराळ भागातली धमनी रस्त्यांवरती बोगदे बनवणं. चौथं आहे प्रगत तंत्रज्ञानासह म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीसह माउंटन ब्रिज बांधणं. आणि पाचवं आहे पर्वतीय महामार्गांचं संचालन आणि देखभाल म्हणजे ऑपरेशन आणि मेंटेनन्स पर्वतीय महामार्गांचं. तर हे 5 मार्गदर्शक तत्त्वे आपण जपानच्या मदतीनं विकसित केलेली आहेत. जपान कुठे आहे जरा मॅपमध्ये बघून घेऊ. इथे आहे बघा जपान. जपान ही एक एशियन कंट्री आहे. पूर्व आशियातला एक द्वीप देश आहे हा, म्हणजे बेटांचा देश आहे. जपानच्या पश्चिमेला जपानचा समुद्र आहे, चीन आहे, उत्तर कोरिया आहे, दक्षिण कोरिया आहे आणि रशिया आहे. याच्या उत्तरेला जर आपण बघितलं तर इथे बघा सी ऑफ ओखोत्स्क म्हणजे ओखोत्स्का समुद्र आहे. दक्षिणेला पूर्व चीन समुद्र आणि तैवान हे आपल्याला इथे दिसत आहेत. ओके. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने प्रथमच कोणत्या विषयावर चर्चा केली? तर या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. या प्रश्नाच्या माध्यमातून आपण UN आणि UNची सिक्युरिटी काउन्सिल याबद्दल डिटेल माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा प्रश्न पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. पहिल्यांदा हा प्रश्न काय आहे जरा समजून घेऊ. तर रिसेंटली बघा UNच्या सिक्युरिटी काउन्सिलनं न्यूयॉर्कमध्ये AI वरती पहिली एक औपचारिक चर्चा केलेली आहे या महिन्यामध्ये 17-18 जुलै या पिरियडमध्ये. यावेळी बघा या महिन्यामध्ये ब्रिटनकडं UNच्या सिक्युरिटी काउन्सिलचं फिरतं अध्यक्षपद म्हणजे रोटेटिंग प्रेसिडेन्सी ब्रिटनकडं आलेली आहे. ओके. प्रश्न समजला तुम्हाला? आता आपण UN आणि UNच्या या सिक्युरिटी काउन्सिलबद्दल पण डिटेल माहिती जाणून घेऊ. पहिल्यांदा UNची स्थापना कशी झाली काय झाली ते बघून घेऊ. तर बघा वर्ल्ड वॉर 1 झालं. आता आपल्याला दुसरं महायुद्ध करायचं नाही आहे, त्यासाठी सगळ्यांनी मिळून एकत्र राहूया. तर त्यासाठी लीग ऑफ नेशन नावाची बऱ्याच देशांनी मिळून एक संघटना स्थापन केली. म्हणजे आता दुसरं महायुद्ध होऊ नये म्हणून लीग ऑफ नेशन ही संघटना स्थापन केली. पण झालं असं की तरीसुद्धा दुसरं महायुद्ध झालं, कारण ही लीग ऑफ नेशन एवढी इफेक्टिव्ह ऑर्गनायझेशन नव्हती. वर्ल्ड वॉर 2 झाल्यानंतर आता तिसरं महायुद्ध खरंच आपल्याला करायचं नाही आहे, त्यामुळे सिरियसली आता एक आपण नवीन ऑर्गनायझेशन स्थापन करू आणि त्याच्यानुसार सगळे जे देश आहेत तर त्यांचं व्यवहार वगैरे चालू देऊ आणि देशांमध्ये पूर्ण जगामध्ये शांतता कायम राखू. यासाठी या लीग ऑफ नेशन ही संघटना बरखास्त करून त्याच संघटनेचं एक व्यापक रूप म्हणून संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनची स्थापना झाली होती. 26 जून 1945ला युनोच्या सनदेला सॅन फ्रान्सिस्को इथं मान्यता मिळाली आणि 24 ऑक्टोबर 1945ला युनो हे अस्तित्वात आलं.
जेव्हा युनायटेड नेशन हे अस्तित्वात आलं तर तेव्हा फक्त 51 सदस्य देश होते याच्यामध्ये. आत्ता 193 देश हे UN चे सदस्य आहेत. UN ही एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे, आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळं ह्याचं कामकाज टोटल 6 प्रमुख भाषांमध्ये चालतं. या 6 प्रमुख भाषांवरती आयोग वारंवार प्रश्न विचारतो. 6ही नावं लक्षात ठेवायची आहेत आपल्याला. ह्या 6 ऑफिशियल लँग्वेजेस आहेत UNच्या: इंग्लिश, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चायनीज आणि अरेबिक. याच्यामध्ये हिंदी ही ऑफिशियल लँग्वेज नाही आहे UNची, लक्षात ठेवा. आता लगेचच आपण UNच्या सिक्युरिटी काउन्सिलबद्दल पण माहिती जाणून घेऊ. तर बघा, UNच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारचे देश म्हणजे वर्गीकरण केलेलं आहे. एक म्हणजे आहे स्थायी सदस्य आणि दुसरे आहेत अस्थायी सदस्य. स्थायी सदस्य ह्याच्या नावावरून कळतं आपल्याला की हे कायम या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये असतात. तर ह्याच्यामध्ये बघा 5 स्थायी सदस्य आहेत आणि 10 अस्थायी सदस्य आहेत. UNचे 5 स्थायी सदस्य कोणते, तर हा मुद्दासुद्धा आयोग विचारतो. एवढंच नाही तर KBCमध्ये सुद्धा यावरती प्रश्न विचारलेला आहे. तर हे नावं लक्षात ठेवा: चीन, फ्रान्स, रशिया, UK आणि US हे ते 5 देश आहेत जे की UNच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये स्थायी सदस्य देश आहेत. आता जे अस्थायी सदस्य देश असतात ना, तर ते एका वेळी फक्त 2 वर्षच त्या जागेवरती राहू शकतात. ह्या देशांना निवडलं कसं जातं, तर बघा, हे 10 अस्थायी सदस्य जे आहेत ना, तर हे 2 वर्षाच्या पिरियडसाठी सर्वसाधारण सभेच्या 2/3 बहुमताने निवडले जातात. आणि हे 5 स्थायी सदस्य जे आहेत ना, तर हे दरवर्षी निवृत्ती होतात आणि परत तेच त्या जागी असतात, म्हणून त्यांना स्थायी सदस्य असं म्हणतात. दुसऱ्या वर्ल्ड वॉरनंतर जगामध्ये शांतता किंवा स्थिरता आणण्यासाठी सनदेनी स्थायी सदस्यांना बरेच विशेषाधिकार दिलेले आहेत. पण आत्ता जर आपण बघितलं तर हे 5 देश या विशेषाधिकारांचा खूप गैरवापर करताना आपल्याला दिसत आहेत. फॉर एक्झाम्पल, चीन हा बऱ्याच वेळा या विशेषाधिकारांचा पाकिस्तानच्या विरोधात म्हणजे आपल्याला डॉमिनेट करण्यासाठी या विशेषाधिकारांचा गैरवापर करताना आपल्याला दिसतोय. आता 5 स्थायी सदस्य जे आहेत ना, तर ह्यांना बरेच मुख्य विशेषाधिकार आहेत. स्थायित्व आहे म्हणजे परमनन्सी आहे आणि व्हेटो पॉवरसुद्धा आहे त्यांच्याकडे. फॉर एक्झाम्पल, जर एक खूप मोठा आतंकवादी असेल पाकिस्तानमधला आणि जर आपल्याला त्याला इंटरनॅशनल आतंकवादी म्हणून आपला असा प्रयत्न असेल की UN त्याला घोषित करावं, तर अशा वेळी चीन त्याच्या व्हेटो पॉवरचा वापर करून अशा मोठ्या आतंकवाद्याला सुद्धा इंटरनॅशनल आतंकवादी किंवा आतंकवादी म्हणून त्या लिस्टमध्ये टाकत नाही. तर असो, आता इथे बघा, हे जे अस्थायी सदस्य आहेत ना, त्यांच्याबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की 2 वर्षांचा जो पिरियड आहे ना त्यांचा, तर हा पूर्ण केल्यानंतर लगेचच तेच देश परत निवडून येऊ शकत नाहीत. अस्थायी सदस्य अशा रीतीने निवडले जातात की ते जगातल्या सगळ्याच खंडाचं प्रतिनिधित्व करतात. म्हणजे असं होऊ शकत नाही की हे 5 जे स्थायी सदस्य आहेत त्यांच्या व्यतिरिक्त 10 सदस्य हे एकाच खंडातले असतील, असं कधीच नसतं. सगळ्या खंडातले देश हे ह्याच्यामध्ये असले पाहिजे अशा रीतीने त्यांचं इलेक्शन घेतलं जातं. ठीक आहे. आय होप तुम्हाला थोडक्यात UN आणि UNच्या सिक्युरिटी काउन्सिलबद्दल आयडिया आली असेल. ओके, पुढचा प्रश्न. 2023 आशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये भारताने पदतालिकेत कितवं स्थान मिळवलंय? या प्रश्नाचा आन्सर आहे 3रा पर्याय. 3रं स्थान आहे यावर्षी आपलं आशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये. आपल्या भारताला टोटल 27 मेडल मिळालेले आहेत, त्यापैकी 6 गोल्ड मेडल आहेत. तसं जर आपण बघितलं तर टोटल नंबर ऑफ मेडलमध्ये चीन आणि जपानच्या मागं आपल्या भारताचा 3रा नंबर आहे. आता इथे जपानला 16 गोल्ड मेडल मिळालेत, चीनला 8 आणि भारताला 6 गोल्ड मेडल मिळालेले आहेत या आशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये. ह्या 6 गोल्ड मेडल कुणाला मिळालेत तर बघा, ज्योती याराजी, तजिंदर तूर ह्याला गोळाफेकसाठी मिळालं आहे, अब्दुल्ला अबुबकर तिहेरी उडीसाठी, पारुल चौधरी, अजय सरोज आणि मिश्र तर ह्यांना हे गोल्ड मेडल मिळालेले आहेत. यावर्षीची ही चॅम्पियनशिप भारतासाठी थोडी स्पेशल ठरलेली आहे. याचं कारण म्हणजे भारताबाहेर आयोजित केलेल्या आशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिपच्या सगळ्या आवृत्तींपैकी आत्ताचा परफॉर्मन्स हा बेस्ट होता आपला. ओके, आता पुढचा प्रश्न. बिमस्टेक परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोणत्या ठिकाणी झाली? या प्रश्नाचा आन्सर आहे 2रा पर्याय, बँकॉक. बँकॉक कुठे आहे तर थायलंडची राजधानी आहे. या ठिकाणी बिमस्टेकच्या परराष्ट्र मंत्र्यांची एक बैठक यावेळी झालेली आहे. आता बिमस्टेकचा फुल फॉर्म काय आहे किंवा या संघटनेबद्दल माहिती या प्रश्नातून आपण करून घेणार आहोत. सर्वप्रथम ह्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन.
तर बिमस्टेक ही 7 आशियाई देशांची एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे. या सदस्य राष्ट्रांमध्ये बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड हे 7 देश आहेत. याचे सध्याचे सरचिटणीस भूतानचे तेन्झिन लेकफेल आहेत. बिमस्टेकचं हेडक्वार्टर बांगलादेशमध्ये ढाका या ठिकाणी आहे आणि 1997मध्ये बिमस्टेकची स्थापना झालेली आहे. बिमस्टेक कशासाठी महत्त्वाचं आहे किंवा ह्याची स्थापना कशासाठी झाली हे थोडं समजून घ्यायचं झालं तर बघा, देशांमध्ये विकास व्हावा, ऊर्जा, टेक्नॉलॉजी, पर्यटन, मत्स्य व्यवसाय, वाहतूक, दळणवळण, पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन, कृषी, सांस्कृतिक सहकार्य या वेगवेगळ्या फील्डमध्ये सगळ्याच देशांची ग्रोथ व्हावी आणि या ग्रोथसाठी सगळ्या देशांमध्ये सहकार्य असावं किंवा सहकार्य वाढावं या विचारांनी बिमस्टेक या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. स्थापना कधी झाली आहे तर 1997मध्ये. ओके, पुढचा प्रश्न. ऑस्ट्रेलियातील कोणत्या राज्याने 2026 राष्ट्रकुलचे म्हणजे कॉमनवेल्थचं यजमानपद परत केलं आहे? तर पहिल्यांदा प्रश्न समजून घ्या. या प्रश्नात असं विचारले सिंपल की ऑस्ट्रेलियामध्ये एका राज्यामध्ये जिथं 2026चे कॉमनवेल्थ होणार होते तिथं ते आता होणार नाही आहेत. तर बघा, या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय. 2026चे कॉमनवेल्थ गेम्स ऑस्ट्रेलियामध्ये व्हिक्टोरिया या ठिकाणी होणार होते. म्हणजे दुसरं ऑप्शन हे ह्याचा आन्सर आहे. इथे जे पहिलं नाव दिसतंय ना, क्वीन्सलँड, तर हे नावसुद्धा महत्त्वाचं आहे कारण या ठिकाणी क्वीन्सलँडमध्ये गोल्ड कोस्ट नावाच्या ठिकाणी 2018चे कॉमनवेल्थ गेम्स झालेले आहेत. इथे जर आपण मॅपमध्ये बघितलं तर इथे बघा, हा आहे व्हिक्टोरिया, याच्यावरती आहे न्यू साऊथ वेल्स, हे आहे क्वीन्सलँड नावाचा भाग. हे वेगवेगळे ऑस्ट्रेलियाचे भाग आहेत. इथे आपल्याला इकडे पश्चिमेकडे वेस्टर्न ऑस्ट्रेलिया दिसते, इथे नॉर्दर्न टेरिटरी आहे, इथे खाली आहे त्याच्यात साऊथ ऑस्ट्रेलिया. इथे जो मधला भाग आहे ना, तर ऑस्ट्रेलियाचा हा वाळवंटाचा भाग आहे. पुढे आपण ते डिटेलमध्ये बघणारच आहोत. पण इथे एवढं समजून घ्या की इथे हा व्हिक्टोरिया भाग आहे. व्हिक्टोरियाच्या या भागामध्ये बघा, टोटल 5 ठिकाणी 2026चे हे गेम्स होणार होते. हे कुठं तर जिलॉंग, बेंडिगो, बल्लारट, हे आपल्याला इथे दिसते बेलारट, गिप्सलँड आणि शेपार्टन या ठिकाणी या प्रादेशिक केंद्रांमध्ये हे गेम्स होणार होते, जे की आता कॅन्सल झालेले आहेत. आता हे कॅन्सल का केलेत बरं? कारण तिथला अंदाजित खर्चामध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे बजेट हा त्यांचा कन्सर्न आहे. सरकारने सुरुवातीला जवळपास 2.5 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर हे 5 प्रादेशिक शहरांमध्ये खेळाचं आयोजन करण्यासाठी बजेट ठेवलं होतं. पण जो सध्याचा अंदाज आहे त्यानुसार संभाव्य खर्च हा 7 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलरपर्यंत एवढा जास्त झालेला आहे. त्याच्यामुळं त्यांचं बजेट एवढं नव्हतं, म्हणून त्यांनी हे गेम्स व्हिक्टोरियामध्ये आता कंडक्ट करायला त्यांनी नकार दिलेला आहे. आता बघा, यावेळी जरी व्हिक्टोरियामध्ये हे कॉमनवेल्थ गेम झाले नसले तरी 2006चे जे कॉमनवेल्थ गेम आहे तर ते व्हिक्टोरिया राज्याने मेलबर्न या ठिकाणी याचं आयोजन केलं होतं. 2018मध्ये क्वीन्सलँड राज्यातल्या गोल्ड कोस्ट या ठिकाणी ऑस्ट्रेलियामध्ये कॉमनवेल्थ गेमचं आयोजन करण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलिया कुठे आहे जरा मॅपमध्ये आपण डीपमध्ये अभ्यासू. इथे बघा, हा आहे जगाचा मॅप. टोटल 7 खंड इथे आपल्याला दिसत आहेत. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, हा आहे आफ्रिका, युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि खाली आहे अंटार्क्टिका. या पुढच्या मॅपमध्ये आपण बघितलं तर इथे बघा, हा आहे वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, हा नॉर्दर्न टेरिटरी, सदर्न क्वीन्सलँड, न्यू साऊथ वेल्स आणि हा आहे व्हिक्टोरिया. आणि ह्याच्या खालचं हे एक छोटंसं बेट दिसते तर ते आहे तस्मानिया बेट. इथे बघा, यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की मुरे आणि डार्लिंग नद्या ह्या कुठं आहेत? तर ह्या मुरे अँड डार्लिंग रिव्हर बेसिन या साऊथ ऑस्ट्रेलियामध्ये आहेत, हे आपल्याला इथे माहिती पाहिजे. यांच्या खोऱ्यामध्ये समशीतोष्ण गवताळ प्रदेश तयार होतो, ज्याला डाऊन्स असं म्हणतात. या मुद्द्यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, मरिनो जातीच्या मेंढींचं संगोपन इथं केलं जातं कारण ते उच्च प्रतीची लोकर या मेंढ्यांपासून मिळू शकते. ठीक आहे. कॅनबेरा ही ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे आणि इथलं चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर. गिब्सन वाळवंट, ग्रेट वालुकामय वाळवंट, ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट, सिम्पसन वाळवंट, टायटल वालुकामय वाळवंट, त्याशिवाय ट्रेझेलिकी वाळवंट, तनामी वाळवंट, रंगीपो वाळवंट, तर हे सगळे वाळवंट आपल्याला ऑस्ट्रेलियामध्ये इथे या मधल्या भागामध्ये बघायला मिळत आहेत. ओके, सगळीच नावं आपल्याला माहिती पाहिजे. हे वाळवंट एखादं पर्टिक्युलर नाव देतील आणि हे कुठल्या खंडात आहे असं आपल्याला आयोग विचारू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, PM मित्र टेक्स्टाईल पार्क महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला?
या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, अमरावतीमध्ये PM मित्र टेक्स्टाईल पार्कची सुरुवात झालेली आहे. हा मुद्दा आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा आहे, कारण कुठलंही करंट अफेअर जे की महाराष्ट्राशी रिलेटेड असतं ते आपल्या आयोगाच्या दृष्टिकोनातून खूप जास्त महत्त्वाचं असतं. ओके, तर बघा, आपल्या महाराष्ट्राच्या विदर्भामधलं अमरावती हे जे ठिकाण आहे, इथं एक खूप महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टचं लॉन्चिंग करण्यात आलेलं आहे. प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड अपेरेल म्हणजेच PM मित्र पार्क. तर हे ह्याचं लॉन्चिंग करण्यात आलेलं आहे. जवळपास 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक ह्याच्यामध्ये होऊ शकते, म्हणजे आकर्षित करू शकतं हे पार्क, आणि 3 लाख व्यक्तींसाठी रोजगार निर्माण होऊ शकतो या अमरावतीच्या पार्कमधून. आता अमरावतीमध्ये पण कुठे हे, तर अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्राला लागून म्हणजे MIDCला लागून नांदगाव पेठ नावाचं एक ठिकाण आहे, जिथं 1020 एकरात पसरणार आहे हे पार्क, जे की समृद्धी महामार्गापासून फक्त 30 किलोमीटर डिस्टन्सवरती हे असणार आहे. याच्यापासून जवळच एक बंदर आहे वर्धा ड्राय पोर्ट, हे 147 किलोमीटर आहे या PM मित्रा पार्कपासून. ब्राऊनफील्ड पार्क म्हणून ह्याच्यामध्ये आधीच ऑलरेडी रस्ते आहेत, पाणी, वीज यासारख्या बऱ्याच फॅसिलिटी या ठिकाणी ऑलरेडी अवेलेबल आहेत, त्यामुळेच हे पार्क तिथं उभारण्यात आलेले आहे. या प्रश्नाच्या माध्यमातून आपण आपल्या महाराष्ट्राचा पण राजकीय मॅप बघून घेऊ. इथे बघा, हा आहे आपला महाराष्ट्र. याच्या वायव्य भागामध्ये गुजरात आहे, दादरा नगर हवेली, याच्या उत्तरेला मध्य प्रदेश आहे, आपल्या पूर्वेला छत्तीसगड, आग्नेयेला तेलंगणा आहे, दक्षिणेला कर्नाटक आणि गोवा ही राज्य आपल्याला लागलेली आहेत. ओके, पुढचा प्रश्न, आपदा राहत कोष ही वेबसाईट कुणी सुरू केली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखू, त्यांचं नाव आहे सुखविंदर सिंग सुखू, यांनी आपदा राहत कोष नावाची वेबसाईट रिसेंटली सुरू केलेली आहे. कशासाठी बरं? तर हिमाचल प्रदेशातल्या आपत्तीग्रस्त लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी. ठीक आहे, आता आपण या प्रश्नाच्या माध्यमातून हिमाचल प्रदेशचा आपण थोडा मॅप अभ्यासू. इथे बघा, हा आहे आपला भारत. याच्या उत्तरेकडे हे जे राज्य दिसतंय तर हे आहे हिमाचल प्रदेश. याच्या उत्तरेला जम्मू काश्मीर आणि लडाख आहेत, पूर्वेला चीन, आग्नेयेला उत्तराखंड, दक्षिणेला उत्तर प्रदेश आणि नैऋत्येला हरियाणा आणि पश्चिमेला पंजाब ही राज्य आपल्याला इथे दिसत आहेत. इथली महत्त्वाच्या राष्ट्रीय उद्यानांची नावं लक्षात ठेवा. सिंबलबारा, ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क, पिन व्हॅले, इंदर किल्ला आणि खीरगंगा हे इथले महत्त्वाचे नॅशनल पार्क आहेत. इथे जर आपण ह्याचा प्राकृतिक मॅप बघितला तर इथे बघा, सगळ्यात उत्तरेकडं बारालाचा पास आहे, त्याखाली रोहतांग पास, ग्रेट हिमालय आहे. त्यानंतर इथे आपल्याला धौलाधार रांग इथे दिसते बघा पश्चिमेकडे ह्याच्या, खीरगंगा नॅशनल पार्क, इंदर किल्ला नॅशनल पार्क, पिन व्हॅली नॅशनल पार्क, इथे खाली ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क आणि सगळ्यात दक्षिणेकडं सिंबलबारा नॅशनल पार्क आपल्याला या मॅपमध्ये दिसतंय. ठीक आहे, पुढचा प्रश्न, रविचंद्रन अश्विन कुणाला मागे टाकून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज बनलेला आहे, म्हणजे दुसरा बॉलर आहे हा सगळ्यात जास्त विकेट घेणारा? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय, हरभजन सिंग. तर बघा, हरभजन सिंग हा आधी दुसऱ्या नंबरवरती होता, जो की आता 3rd नंबरवरती आलेला आहे. दुसऱ्या नंबरवर कोण आलाय तर R अश्विन म्हणजेच रविचंद्रन अश्विन. अश्विननं डॉमिनिका या ठिकाणी वेस्ट इंडिजच्या विरुद्ध 2 मॅचच्या सिरीज होतीये, तर त्याच्या पहिल्या टेस्टमध्ये ही अचिव्हमेंट मिळवलेली आहे. ओके, तर आता R अश्विन हा दुसरा प्लेयर बनलेला आहे ज्याने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारतासाठी सगळ्यात जास्त विकेट घेतलेल्या आहेत. तर बघा, अश्विनच्या नावावरती आता 271 आंतरराष्ट्रीय मॅचेसमध्ये 709 विकेट आहेत. या विकेट्स 25.67च्या ॲव्हरेजनी आल्या आहेत आणि त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 7.59 अशी आहे. ओके, आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर पहिल्या नंबरवरती कोण आहे मग, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे सर्वोत्कृष्ट गोलंदाज अनिल कुंबळे हा आहे, ज्याने 401 मॅचमध्ये 30.06च्या ॲव्हरेजनी 10.74च्या सर्वोत्तम नंबरसोबत आत्तापर्यंत 953 विकेट घेतलेले आहेत. ओके, आता हरभजन तिसऱ्या नंबरवरती घसरलेला आहे, ज्यांनी 365 मॅचमध्ये 707 विकेट घेतलेले आहेत. त्याचे ॲव्हरेज आहे 32.59. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न, विम्बल्डन 2023मध्ये पुरुष एकेरीची अंतिम फेरी कोणी जिंकली? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, कार्लोस अल्काराज. अशा पद्धतीचे क्वेश्चन्स बँकिंग एक्झाममध्ये जास्त करून विचारले जातात. आयोग एवढं विचारत नाही. जर असे मॅचेस आपल्या भारताच्या प्लेयरनी जिंकले तरच आयोग आपला MPSC हा ह्यावरती प्रश्न विचारतो. कार्लोस अल्काराजने फेमस अशा नोवाक जोकोविचला हरवलेले आहे.
हा कार्लोस अल्काराज स्पेन या देशाचा आहे, तर नोवाक जोकोविच हा सर्बियाचा प्लेयर आहे. आता हा कार्लोस अल्कारेज हा नवीनच प्लेयर आहे बघा. त्याच्या पूर्ण कारकिर्दीतलं हे ग्रँड स्लॅमचा दुसराच किताब आहे. तसं बघितलं तर हे त्याचं पहिलंच विम्बल्डन आहे जे त्यांनी जिंकलेलं आहे. यापूर्वी त्यांनी 2022मध्ये US ओपन स्पर्धेचा खिताब पटकावला होता. म्हणजे आत्ताची हे जे विम्बल्डन आहे 2023चं, तर हे त्याचं दुसरं ग्रँड स्लॅम ठरलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न. अलीकडेच ओमन चंडी यांचं निधन झालं, हे डॅश डॅशशी राजकीय संबंधित होते. या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते होते ते. ॲक्च्युली केरळचे माजी मुख्यमंत्री पण होते ते आणि काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य होते ओमन चंडी. यांचं रिसेंटली निधन झालेलं आहे. हे व्यक्तिमत्व खूप महत्त्वाचं आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूसुद्धा, कारण केरळ विधानसभेत सर्वाधिक काळ आमदार राहिलेले होते ते आणि त्यांना तिकडं मास लीडर म्हणून सुद्धा ओळखतात. तर चंडी यांनी 2011 ते 2016 आणि 2004 ते 2006 या पिरियडमध्ये केरळचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेले आहे. एवढंच नाही तर 2006 पासून 2011 या पिरियडमध्ये त्यांनी केरळ विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. 1970 पासून ते आत्तापर्यंत म्हणजे मरेपर्यंत त्यांनी पुथुपल्ली विधानसभा मतदारसंघाचं सलग प्रतिनिधित्व केलेलं होतं आणि हे राज्याच्या कारकिर्दीतली एक खूप दुर्मिळ अशी कामगिरी होती. म्हणजे सर्वाधिक काळ आमदार राहिलेले ते मंत्री राहिलेले आहेत. ओके, 2021च्या विधानसभा निवडणुकीमध्ये चंडी यांना विजय मिळाला होता आणि तेव्हा त्याच जागेवरून त्यांचा हा सलग 12वा विजय होता. म्हणून हे व्यक्तिमत्व एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न. 2023मध्ये नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिनाची थीम काय आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय. द लिगसी लाईव्स ऑन थ्रू यू, क्लायमेट, फूड अँड सॉलिडॅरिटी. तर ही यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवसाची थीम होती. हा दिवस दरवर्षी 18 जुलैला साजरा केला जातो. 18 जुलैलाच का? कारण या दिवशी नेल्सन मंडेला यांचा वाढदिवस असतो. तर बघा, UNच्या महासभेने नोव्हेंबर 2009मध्ये ऑफिशियली हा दिवस घोषित केला होता आणि पहिला UN मंडेला दिवस 18 जुलै 2010ला आयोजित करण्यात आला होता. नेल्सन मंडेला कोण होते? तर हे एक राजकीय नेते होते ज्यांचं पूर्ण नाव होतं नेल्सन रोहिल्लाहला मंडेला आणि 1994 ते 1999 पर्यंत साऊथ आफ्रिकेचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेले आहे. यावर्षीची थीम आत्ताच आपण बघितली. प्रत्येक दिनाची थीम ही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाची असते. या प्रश्नाच्या माध्यमातून आपण जुलैचे इतरही महत्त्वाचे दिवस अभ्यासून घेऊ. 1 जुलैला 4 दिवस असतात बघा. नॅशनल डॉक्टर्स डे, महाराष्ट्र कृषी दिन असतो, GST दिन आणि नॅशनल CA डे पण त्याच दिवशी असतो. 3 जुलैला प्लास्टिक बॅग मुक्त दिवस असतो. 10 जुलैला मातृसुरक्षा दिन, 11 जुलै वर्ल्ड पॉप्युलेशन डे, 17 जुलै वर्ल्ड डे फॉर इंटरनॅशनल जस्टिस, 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन आत्ता आपण बघितलेला, 20 जुलैला इंटरनॅशनल चेस डे, 26 जुलैला आपला कारगिल विजय दिवस असतो, 28 जुलै वर्ल्ड हेपेटायटिस डे आणि 29 जुलैला आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन असतो. ठीक आहे, तर अशा रीतीने आज आपण 17 आणि 18 जुलैचे इम्पॉर्टंट करंट अफेअर्स समजून घेतलेले आहेत. तुम्हाला हे लेक्चर समजत आहेत की नाही मला कमेंट करून सांगा. तर भेटूया आपण लवकरच पुढच्या लेक्चरसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.